जानबूझ के उसके ऊपर गाड़ी चढ़ा दिया। गाड़ी सोडली त्याने, गाडी सोडली आणि मारतोय तो। पुलिस का बेटा मतलब कुछ भी दादा की ठोक देने का बोलेगा मैं पुलिस का बेटा हूँ। हात उचलायचा अधिकार तुम्हाला कोणीही दिलेला नाहीये। दया कुछ तो गड़बड़ है। MH04CT 5161 04GW 6843। क्या हुआ झगड़ा? बाइकर को ठोक दिया, वो जानबूझ के उसके ऊपर गाड़ी चढ़ा दिया। जो आगे बाइक है ना रेड, हाँ, वो गाड़ी वाले ने जानबूझ के चढ़ाया उसके ऊपर। वो इधर से जगह मांगते हैं, इसके लिए वो तकलीफ, इधर से हम लोग जाते हैं इसके लिए तकलीफ होता रहेगा। अरे वो इधर साइड में जानबूझ के दबा रहा था और ऊपर से ठोका भी और दोबारा वापस चढ़ा रहा है। नवाब हो गया। क्या हुआ? है तो नवाब हो गया है, उसको उल्टा गाली भी दे रहे हैं, मारने को नहीं दे रहे। बाइक वाले की सबसे दोस्त पोलीस को फोन, हाँ हाँ बस पोलिसांना फोन करा, बघतील ते। तुम्ही बघा कुठे आहे गाडी। नाही नाही, मी लांब होतो, तुमचं काय मला माहित नाही। मेरे लिए अच्छा रहेगा। हाँ, वो समझ जाएगा, मेरे लिए अच्छा रहेगा। भाई बात करके कुछ होने वाला नहीं है, पुलिस को फोन किया, आएंगे मारने का। भाई हम भी रोकनेगा ठोका डायरेक्ट। मी पण नव्हतो, हे काय दाबली बोलतो गाडी एकदम। जाऊ दे, पोलिसांना फोन केलेला आहे। जास्त काय झालं नसेल तर जाऊ दे, सोडा। गाडी सरळ होत नाही, नवीन गाडी आहे त्याची। गाडी बघा, याची गाडी बघा। 4 व्हीलर सेफ आहे की 2 व्हीलर सेफ आहे, करायला पाहिजे ना काळजीपूर्वक चालवायला। आमची काय मिस्टेक आहे त्याच्यात? गाडी सोडली त्याने, गाडी सोडली आणि मारतोय तो। गाडी सोडली त्याने, गाडी सोडली आणि मारतोय तो। भाई गिरा रहा हूँ मैं, क्या करूँ? अरे मेरे को ठोक दोगे। गलती है ना तुम्हारी गाड़ी को, तुम देखना चाहिए था ना। तुम 4 व्हीलर वाले हेच बोलतो, बघतोय आम्ही हे असं चालू आहे। ह्याच्यासाठी कॅमेरा घेऊन फिरायचं। आपल्याकडे प्रूफ असतं की माझी चुकी नाहीये। आता हे असे झाल्यानंतर कोणी कोणाचं ऐकत नाही, प्रत्येक जण बोलणार मीच बरोबर आहे। पुलिस का बेटा मतलब कुछ भी दादा की ठोक देने का बोलेगा मैं पुलिस का बेटा हूँ। पुलिस का बेटा मतलब कुछ भी दादा की ठोक देने का बोलेगा मैं पुलिस का बेटा हूँ। हाँ, मेरे को मारा नहीं। हैंडल लॉक केला किसी को भी मारना चालू नहीं कर सकते, बात करके बोल सकते हो। अगर नहीं अभी बताओ, मैं नहीं करना है, बात करके सॉल्व नहीं करना नहीं है। मेरा खर्चा तू देगा, गाड़ी का खर्चा देगा, मैं दूंगा सब खर्चा करके देंगे हमको। 1000 रुपये रोड आईने का खर्चा करायला पाहिजे ना। हे काय ऐकणार नाहीत, जाऊ दे। मी निघतोय, चला मी निघतोय, कारण की काही थांबण्यात अर्थ नाही। आजूबाजूच्या लोकांकडून हे कळालं की 4 व्हीलरने डायरेक्ट त्याला ठोकलं। ती मुलगी बोलते त्याने डायरेक्ट गाडी सोडून दिली स्वतःची, आणि त्या मुलाने
टू व्हीलरवाल्याने त्याला थोडंसं मारलं वाटतं. आता किती मारलं काय मारलं माहीत नाही. इथे रक्ताचा एक वार आहे. तर मी तर या ह्याच्यामध्ये फोर व्हीलरच्या बाजूनेच राहीन जर त्याने ठोकलं नसेल जाणून बुजून तर. कारण की हात उचलायचा अधिकार तुम्हाला कोणीही दिलेला नाही आहे, हे माझं म्हणणं आहे स्पष्ट. जे काय आहे ते तुमचं बोलून मोकळे व्हा. समजा नाही तुम्हाला होत आहे कंट्रोल, तुम्हाला कंप्लेंट करायचीच आहे तर पोलिसांना फोन करायचा. हे बघा हे छपरी बघा. तर त्याच्यात पण फुटपाथवरती चढताना पण एकेकाने हळूहळू आरामात चढा ना. त्याच्यात पण भांडणं, मला पुढे जायचं, मला पुढे जायचं, मला पुढे जायचं, मला पुढे जायचं, मी जाणार पुढे. अरे का तीर मारणार आहे का तुला रेसमध्ये पहिला आल्यावरती ट्रॉफी भेटणार आहे? फुटपाथवरनं पहिला आला, चला द्या ट्रॉफी याला. हां, तर मी तर साफ विरुद्ध आहे. कितीही काही झालं तरी हात उचलणे चुकीचे आहे. जो पहिला हात उचलेल तो चुकीचा. पण त्याने जर जाणून बुजून मुद्दामून ठोकली असेल तर मग हात उचलला तर चालेल. अरे नक्की काय बोलायचं आहे काय थंडर तुला? अरे कहना क्या चाहते हो थंडर? ओके आहे ना? एकदा बोलता हात उचलणे चुकीचं, एकदा बोलता हात उचलला तर चालेल. कशाला उचलायचं यार हात बीत, आणि कशाला लोकांना मारायचं आहे? त्यात तो पण मारणार 1-2 फाईट, त्यात तुला बसली जोरात तर बसला, मग एकमेकांना मारत बसायचं काय अर्थ आहे? तुम्हाला सॉल्व करायचं आहे तर गपचूप बोलून सॉल्व करा. ज्याची चुकी आहे त्याने ॲक्सेप्ट करा आणि निघा. नाही करायचं आहे पोलीस स्टेशनला फोन करा. चला, मला या व्हिडिओबद्दल कोणाची साईट नाही घ्यायची, बस एवढंच म्हणायचं आहे की काही होत असेल रस्त्यावरती छोटं मोठं इथे तिथे टच होते गाडी ट्रॅफिक बिफिकमध्ये, तर भांडणं करू नका रे. आणि हातापायी तर नक्कीच करू नका, कारण की काय अर्थ नाही हातापायी करण्यामध्ये. जे काय आहे ते तुम्हाला बोलून मोकळे व्हा एकमेकांना. एखाद्याची चुकी असेल तर त्याने ॲक्सेप्ट करावी. हां बाबा झाली चुकी, तुला माफ करायचं तर माफ कर, नाही तर घे काय ते फाईन, तुझा खर्च झालेला 1000-2000 काय असेल ते. पण भांडणं मारामारी. आता हे अंकल बघा छपरी, अरे प्लान में चेंज आहे MH03BK 3934. बराच अथक वर्षांच्या विचारानंतर त्यांनी डिसाईड केलेलं आहे की नाही, इथूनच उतरूया फुटपाथवरनं. पुढून आपल्याला जमेल नाही जमेल, आपलं वय झालं आहे, पण फुटपाथवरती गाडी चालवणारच आपण. हेल्मेट स्ट्रॅप फक्त नावाला असं लटकत आहे, फक्त टाईट नाही केलं आहे. जेवढे पण लोक तुम्हाला हेल्मेट घातलेले दिसतात ना, 50% आरामात 50% लोकांचा हेल्मेट स्ट्रॅप असा लटकतच असतं. फक्त नावाला ट्रॅफिक पोलिसांना दाखवायला, स्वतःच्या एक मनाच्या समाधानासाठी हां मी हेल्मेट घातले. थांबलो असतो त्यांचं पूर्ण भांडण बघत बसायला, पण ऑलरेडी मला लेट झालेलं, मला ऑफिसला जायचं होतं, त्याच्यामुळे मी निघालो. आरसा ठोकला मी जरासा, माय मिस्टेक. मला जरा हळू चालवायला पाहिजे होती. तर प्रत्येक वेळी नाही थांबू शकत. आणि तुम्ही जास्त करून माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की सकाळच्या रोड रेजमध्ये दिसणार नाही मी तुम्हाला. संध्याकाळी चला, घरी जाताना किती पण लेट झालं तरी काही हरकत नाही. घरातल्यांना माहिती आहे आपण यूट्यूब हे करतो आणि त्याच्यामुळे थोडासा लेट बीट होत असेल, ऑफिसमध्ये काही काम असेल त्याच्यामुळे लेट होत असेल तर चालतं आहे. संध्याकाळच्या टायमाला किती पण लेट झाला तर एक भांडणांमध्ये कधी कधी आपण 2-2, 2.5 तास पण थांबलो आहे ते भांडण सॉल्व होण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे आम्ही मूर्ख ना, छपरी झाला, हेल्मेट फक्त नावाला चढवलं आहे, साईड मिरर नाही आहेत, काय लोक स्ट्रॅप बी बांधत नाही तेच कळत नाही मला. काही अर्थ नाही आहे. तो स्ट्रॅप बांधला नाही तर त्या हेल्मेटला काहीही अर्थ नाही आहे. ते काढून ठेवल्यासारखंच आहे किंवा न घातल्यासारखंच आहे हेल्मेट. सो हेल्मेट घालताय तर तो स्ट्रॅप पण टाईट बांधा, जेणेकरून एखाद्या छोट्या अशा ॲक्सिडेंटमध्ये
तुम्ही खाली पडला तर ते तुमचं हेल्मेट तुमच्या डोक्यावरती साबूत राहील. समजलं? चला तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नाही आवडला तर सोडून द्या. फक्त आणि फक्त एवढंच करा. ड्राईव्ह सेफ. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय.